खडूस बिझनेसमॅन बागपाच. आई ग, ती तर अगदी बरोबर टोपी लावून गेली. आतापर्यंत या कटकटीसोबत असूनही कोणताही मोठा राडा झाला नव्हता, म्हणून रणवीर मनातल्या मनात सुटकेचं श्वास घेत होता. पण शेवटी ती त्याला मोठ्या अडचणीत पडूनच गेली. रणवीर, हे सगळं काय चाललंय? तू स्वतःच ह्या घरासाठी सून पसंत केलीस की काय? आम्हाला तर अजूनही यावर विश्वासच बसत नाहीये. आधी चल घरात, आपण आत बसून बोलूया, असं म्हणत लताने रणवीरला बोलण्याची कोणतीही संधी न देता थेट घरात वळलं. घरातील इतर सगळे जणही त्यांच्या पाठीमागून आत धावले. यांच्या ह्या उत्साहाला आग लावायला हवी. कुठे ती माकडमुकी आणि कुठे माझी जोडी? रणवीर आतल्या आत चिडून विचार करत होता. रणवीरला सोप्यावर बसवून लता उत्साहाने बोलू लागली. आम्ही तुझ्या लग्नाचा विषय काढला की तू नेहमी चिडायचास आणि तोंड वाकडं करायचास. पण मला माहीत होतं तू मालमत्ता टिकवण्यासाठी नाही, तर एखाद्या मुलीचं प्रेमात पडला आहेस म्हणून लग्नाला नकार देत होतास. मी प्रत्येक शुक्रवारी देवाकडे नेमकी हीच प्रार्थना करायचे, तुला माहीत आहे का? अखेर त्या देवाने माझं ऐकलंच. अगदी बाहुलीसारखी सुंदर दिसते आहे माझी सून. त्या दिवशी आपल्याला देवळात भेटलेली हीच ती मुलगी ना रे? तिला घरात बोलवून घ्यावं असं वाटेपर्यंत ती तर तिथून निघूनही गेली, असं म्हणत लता एकसारखी वैनिधीचं कौतुक करू लागली. त्या कटकटीला आता घरामध्ये सुद्धा बोलवायचं काय? त्यांना माझं सुखाने राहणं अजिबात आवडत नाहीये का? बाहुली हिचे तर धात म्हणजे? रणवीर कपाळावर हात मारून मनातल्या मनात विचार करत होता. आई, आधी माझं बोलणं ऐकून घे, रणवीर म्हणाला. आई, तू त्या मुलीचं नाक नीट पाहिलंस का? मला तर ह्या काळोख्यात काही नीट दिसलंच नाही. तिचे नाक डोळे नीट जागेवर तर आहेत ना? साहित्याने मध्येच तोंड घालत कोचकपणे हसून विचारले. अगं, मी त्या मुलीला अगदी जवळून पाहिलं आहे. तुमच्या दोघांची जोडी अगदी छान मॅच होईल. तिचे नाक, डोळे, तोंड सगळं अगदी व्यवस्थित आणि जागेवर आहे, लता म्हणाली. ओ गॉड, चैना वालवर डोकं आपटून घ्यावं असं वाटतंय मला. तिचे नाक, डोळे तर जागेवर आहेत, पण हिचा स्वतःचा ब्रेन मात्र कुठेतरी गहाळ झाला आहे. अशा मुलीला माझ्या गळ्यात बांधायला निघालेत हे लोक. अजून काय काय ऐकावं लागणार आहे माझ्या या कानांना, रणवीरने मनात विचार केला. हो का लता, शेवटी आपल्या रणवीरचं हृदय चोरणारी मुलगी सापडली तर तरीही एकदा त्या दोघांना शेजारी उभं करून पाहायला हवं होतं. आधीच आपला मुलगा रणवीर हाईटमध्ये अगदी मॉडेलसारखं उंच आणि गोरापान आहे आणि त्याच्या समोर ती अगदीच बुटकी दिसेल, पुष्पा म्हणाली. ह्या दोघींच्या तोंडची बडबड कधी संपणारच नाही जणू. किती सतत वाटवाट करत असतात. आता त्यात ती कटकटी वैनिधी सुद्धा येऊन सामील झाली तर ह्या घरचं काही खरं नाही. मी तर अगदी हतबल झालो आहे, रणवीरने मनातल्या मनात कपाळावर हात मारला. तुम्ही दोघी जरा तुमची तोंड बंद ठेवणार का? माझ्या नातवाची बायको कोण होणार हे मी ठरवणार की नाही, तिची कोणतीही परीक्षा न घेता तुम्ही लग्न कसं काय पक्क करताय? तिला स्वयंपाक करता येतो का? गाणं गाता येतो का? येतं का? नृत्य करता येतं का? हे आधी समजून घ्यायला नको का? आजी रागाने म्हणाले. ही आजीसुद्धा एक वेगळीच डोकेदुखी आहे. ती स्वतः तर कधी डान्स करत नाही, पण दुसऱ्यांना मात्र तिच्या तालावर नक्कीच नाचवते, रणवीरने मनात विचार केला. हो ना, उद्याच आपण त्या मुलीला आपल्या घरी बोलवून घेऊया का? लता म्हणाली. तिच्या आनंदाला तर आता पारवार उरला नव्हता. तिचे पाय जणू जमिनीवर टिकत नव्हते. अरे रे, तुम्ही सगळेजण थोडा वेळ गप्प बसाल का? तुम्ही विचार करताय तसं काहीही नाहीये. ती फक्त माझ्या कंपनीत काम करणारी एक सामान्य एम्प्लॉय आहे बास. तिचं ते रागिट्ट तोंड पाहून तुम्हाला आमच्या दोघांची जोडी कराविषयी कशी काय वाटते कोण जाणे. रणवीरने प्रचंड चिडून आणि नाराजीने त्यांना सुनावले. पण मग कार सोडून तू तिच्यासोबत बाईकवरून का आलास? साहित्याने अगदी खोचकपणे विचारले. माझी कार वाटेत बिघडली होती म्हणून, रणवीर म्हणाला.
हो, मग तिने तुला सर्वांसमोर स्वीट हार्ट का म्हटलं? साहित्याने पुन्हा विचारलं. अरे, ही मुलगी काही माझी पाठ सोडणार नाही असं दिसतंय. एकावर एक प्रश्न विचारून माझा जीव अगदी नकोसं करून टाकते. स्वतः डिग्री फेल आहे, पण प्रश्न विचारताना एखाद्या हुशार लॉयरसारखी कसून चौकशी करते आहे. रणवीरने मनातल्या मनात कपाळावर हात मारला. ती का? म्हणाली ते तिलाच जाऊन विचार. अचानक काय भूत तिच्या अंगात संचारलं कोण जाणे. उगाच काहीतरी बरळत सुटली होती ती मूर्ख मुलगी. रणवीर तोंड वाकडं करत म्हणाला. आता मी हिला चांगलंच अद्दल घडवतो. उद्या तिच्यासाठी मोठी शिक्षाच असेल. रणवीरने मनात पक्का निश्चय केला. तिकडे घरी पोचताच वहिनीदीने अंथरुणावर लोळत पोट धरून हसायला सुरुवात केली. वहिनीदी मनाशीच विचार करत होती. आज मी त्या आकडू बिझनेसमॅनची पूर्ण इमेज डॅमेज करून आली आहे. आता त्याच्या घरचे लोक त्याला प्रश्न विचारून विचारून अगदी मेंटल करून सोडतील. खूप मजा आली. काल रात्री त्या आकडू बिझनेसमॅनने 11 पायऱ्या चढवून मला पुरतं तकवून सोडलं होतं. मी त्याची एवढी मोठी मदत केली तरी त्या माणसाने मला एक साधं थँक्ससुद्धा म्हटलं नाही. वहिनीदीने मनात विचार केला. न जाणे कोणत्या नक्षत्रात जन्माला आलाय हा माणूस. 1% चांगली बुद्धी नाही याच्याकडे. ती खूप थकली होती. घरी आल्यावर फ्रेश होऊन ती अंथरुणावर पडली आणि तिचे डोळे मिटले. पण झोपेत अचानक काहीतरी आठवल्यामुळे ती दचकून जागी झाली आणि उठून बसली. त्याच्याबद्दल विचार केल्यामुळेच की काय, त्या दिवशी स्वप्नात येऊन त्याने थेट तिला मिठी मारली होती. आजचा संपूर्ण दिवसही वहिनीदीने त्याच्यासोबतच घालवला होता. आता तो पुढे अजून काय काय करणार होता कोण जाणे. नाही नाही, देवा रे, काहीही विचार करण्यापेक्षा देवाला एक नमस्कार करावं आणि गुपचूप झोपावं हेच बरं. असं विचित्र स्वप्नांपासून लांब राहिलेलं चांगलं. प्रार्थना करण्यासाठी तिने डोळे मिटले तरी तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा त्याच कडक स्वभावाच्या रणवीरचा चेहरा आला. अरे रे देवा, आता रोज सकाळी उठून मला ह्याच रागीट माणसाचं तोंड पाहावं लागणार आहे तर? काहीही करून लवकरात लवकर ते कागदपत्र शोधून काढायला हवेत आणि ह्या माणसाला माझ्या आयुष्यातून कायमचं दूर करायला हवं. तो कडक स्वभावाचा माणूस पुन्हा कधी माझ्या स्वप्नातही डोकावणार नाही याची काळजी घे बजरंगबली. दुसऱ्या दिवशी त्याच्याकडून वरडा कावा लागू नये म्हणून वहिनीदी सकाळी खूप लवकर ऑफिसमध्ये पोचले. गुड मॉर्निंग मॅडम. वहिनीदीला पाहताच तिथल्या मॅनेजर अविनाशने तिला विश केले. मॅडम, आज नक्की काय गडबड झाली आहे कोण जाणे. मला अचानक एवढी रिस्पेक्ट का मिळते आहे. वहिनीदीने मनात विचार केला. मॅडम काय झालं? तुम्ही कोणत्या विचारात हरवून गेलात? रणवीर सर अजून आलेले नाहीत ते. आज थोडे उशिरा म्हणजे साधारण 10 वाजता येतील, अविनाश म्हणाला. अरे, मी याला काय विचारलं होतं का? हा डोके फिरू माणूस भलतंच काहीतरी बोलून गेला. वहिनीदीने मनात विचार केला. ओ हो, तर ही गोष्ट आहे तर त्या दिवशी मी त्याच्या मांडीवर बसलेला पाहून या मूर्ख माणसाला असं वाटतंय की आम्ही दोघं लव्हर्स आहोत. म्हणूनच हा मला एवढी रिस्पेक्ट देतोय तर एक प्रकारे चांगलंच झालं. ह्याचा वापर करून घेतला तर माझं काम खूप सोपं होईल. तसंही ह्या कंपनीमध्ये काम करणारे सगळेजण लबाडच आहेत. तुम्ही सुद्धा ह्याच कंपनीमध्ये काम करत आहात ना? वहिनीदी मॅडम, हे विसरू नका. ते असू दे, पण मी ह्या कंपनीचा उद्धार करायला आलेली नाही. इथून जाताना माझ्याकडून होईल तितकं नुकसान मी ह्याचं करणारच. ह्याने स्वतः न जाणे किती फसवणूक करून ही कंपनी उभी केली असेल. अगं, तू पण त्याच्या लिस्टमध्ये सामील झालीस की काय? चे असं काही नाहीये. मी लुटणार हे खरं आहे, पण स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर त्या लोकांसाठी ज्यांना यांनी फसवून ही जागा हडप केली आहे. त्यांच्या वडिलांनी कमवलेली सगळी संपत्ती त्याने एका झटक्यात नष्ट केली ना. याचा अन्यायाचा पैशांची मला काय करायचंय? मॅडम, तुम्ही
मगासपासून काहीतरी विचार करताय. काय झालं? त्यांनी विचारले. काही नाही. या कंपनीची नवीन ब्रँच सुरू होत आहे ना, ते ऐकून खूप आनंद झाला. म्हणूनच त्याशी संबंधित सगळे डॉक्युमेंट्स सुरक्षित ठेवले पाहिजेत. तसं पाहिलं तर ते महत्त्वाचे पेपर सध्या कुणाकडे आहेत? वैनिधीने विचारले. हो मॅडम, ते तर रणवीर सर यांचं स्वप्न आहे. ते पेपर सध्या खूप सुरक्षित आहेत. ते सगळे पेपर्स रणवीर सर यांच्याकडेच आहेत, अविनाश म्हणाला. अरे बाप रे, ते सगळे पेपर्स त्या कडूस पेपरमिंटकडेच आहेत तर त्याच्याकडून ते मिळवणं थोडं कठीण आहे. पण काही हरकत नाही, त्यालाही मी चांगलीच अद्दल घडवेन. वैनिधीने मनात विचार केला. बरं, हा ब्लू कलर शर्ट तुमच्यावर खूप छान दिसतोय, असं म्हणून वैनिधी तिथे एक मस्त स्टाईल मारून पुढे निघून गेली. बिचारा अविनाश तर अगदी हवेतच तरंगायला लागला होता. अशा प्रकारे सगळ्यांना आपल्या बाजूने करून घेतलं की पुढे काम करायला नक्कीच मदत होईल, वैनिधी स्वतःशीच म्हणाली. काही वेळाने वैनिधीला तिच्या त्या कडूस बॉसच्या केबिनमधून बोलावणं आलं. ओ हो, नक्कीच कालच्या प्रकरणामुळे साहेब आज चांगलेच गरम झाले असणार. वैनिधी, आता थोडा गरिबासारखं चेहरा कर आणि त्याच्या समोर जाऊन उभी राहा, जेणेकरून तुला पाहताच त्याचा राग लगेच शांत होईल. वैनिधीने मनात स्वतःलाच समजावलं. मे आय कम इन सर? तिने बाहेर उभे राहून विचारले. या मॅडम, या. तुमच्यासाठी माझ्या केबिनचे दरवाजे नेहमीच उघडे असतात, रणवीर म्हणाला. अरे रे रे, नुसत्या बोलण्यातच किती उष्णता आहे याचे डोळे तर एखाद्या लोकल ब्रँडची दारू पिऊन आल्यासारखे झाले आहेत. वैनिधी हळू पावलांनी पुढे गेली आणि त्याच्या समोर उभी राहिली. रणवीरने काही मिनिटे हात बांधून तिच्याकडे अतिशय रागाने पाहिले. त्याच्या डोक्यात नक्की कोणता राग चालला होता, कोण जाणे. ये, अशी निष्पाप असल्यासारखं चेहरा करून माझ्यासमोर उभी राहू नकोस. हरभराच्या झाडाला गळपास लावून मारावं असं वाटतंय तुझ्याकडे पाहून. काय चेहऱ्याकडे पाहतेस? काल तू काहीतरी बोलत होतेस ना, कोणीतरी तुला त्रास दिला आणि त्याने हातामध्ये चांदीचे कडे घातले होते का, असं म्हणत त्याने स्वतःच्या हातातील कडे मागच्या बाजूला सरकवले. हो, तर साहेबांना समजलं आहे तर की मी काल त्यांच्याबद्दलच बोलत होते. अरे रे रे, ही ट्यूबलाईट किती लवकर पेटली, वैनिधीने मनात विचार केला. आणि पुढे, त्याने फ्रेंच बियर्ड ठेवली होती का, असं विचारत रणवीरने स्वतःच्या दाढीवरून हात फिरवला. वैनिधी एकही शब्द न बोलता गपचूप उभी राहिली. आणि तो 6 फुटांपेक्षा 1 इंच जास्त उंच होतो का, असं विचारत तो खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि त्याने टेबलावर आपले हात टेकले. आई ग वैनिधी, तू तर अगदी रंगेहात पकडली गेली आहेस. आता तुझ्या बात्यामध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी एखाद्या तरी बाण उरला आहे का बघ. तुझ्याकडे दुसरं कोणत्याही हत्यार उरलेलं नाही. आता हा जर आणखी एक पाऊल पुढे आला तर सरळ ह्याच्या नाकावरच जोरात दात कोरून काढायचे. पुन्हा हा आरशात स्वतःचा चेहरा बघण्याचा लायकीचं उरला नाही पाहिजे. पण अरे, हा तर एखाद्या विजेचा खांबासारखं उंच आहे. ह्याचा नाक तर माझ्या हाताला सुद्धा नीट येत नाहीये. नक्की काय काऊन वाढलाय हा माणूस, अगदी जिराफासारखा उंच वाढला आहे. आता मी काय करू? ह्याच्या डोक्यावर जोरात कपाळ मोक्ष करून पळून जाऊ का? हो, हेच अगदी योग्य ठरेल. नाहीतर हा खरोखरच मला अडचणीत पाडेल आणि मला माझी जीभ पिनालने स्वच्छ धुवावी लागेल. चीची, तिने लगेच आपली सगळी ताकद गोळा केली आणि स्वतःचे डोके त्याच्या डोक्यावर जोरात आपटले. वैनिधीचे स्वतःचे डोके तर अगदी सुन्न झाले, पण तो माणूस मात्र तिथून थोडासुद्धा न हलतो अगदी एखाद्या महिषासुरासारखं उभा राहिला. किती कडक डोके आहे याचं. ओ गॉड, तू मला स्वीटहार्ट म्हटल्याबरोबर मी लगेच तुझ्या जाळ्यात अडकणार कोणत्याही साध्या भोळा मुलगा नाहीये. असले सगळे खेळ माझ्यासमोर खेळू नकोस. आधी सांग, माझ्या घरच्यांसमोर तू असा खोटा ड्रामा का केलास?
असं म्हणत रणवीरने रागाने तिचे हात आणखीनच घट्ट धरले. आता या त्रासातून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची, वहिनीने काही न सुचल्यामुळे शेवटी आपले तोंड दुसरीकडे फिरवून घेतले. काहीतरी बोलणार की नाही असं तो म्हणाला. आता कसंही करून मी तुझं स्वीट हार्ट झालोच आहे, तर लेट मी किस यू, असं म्हणत तो तिच्या आणखी जवळ आला. अरे रे निधी, आता काहीतरी कर, नाहीतर तुझी पंचायत होईल या आकडू माणसासोबत. ओ अविनाश सर, वहिनीने अचानक दचकल्यासारखं करत जोरात आवाज दिला. खरंच कोणीतरी आलंय असं समजून तो बावळट माणूस लगेच तिच्यापासून दूर झाला. नेमकी हीच संधी साधून तिने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण वहिनीने आपल्याला मूर्ख बनवला आहे हे रणवीरला लगेच समजलं. त्याने झटकन तिचा हात पकडला आणि तिला पळून न जाण्यासाठी मागून घट्ट धरून ठेवलं. पण त्याच्या दुर्दैवाने त्याच वेळी तिथे तो मॅनेजर अविनाश खरोखरच येऊन उभा राहिला. सर, कोणीतरी पाहताय, सोडा मला, वहिनीने मुद्दाम लाजून नाटक करायला सुरुवात केली. तिला असं पकडलेला पाहून रणवीर अगदी गोंधळून गेला. आता बघा आपल्या कर्माची पळे, पुन्हा कधी माझ्या नादी लागणार नाही, वहिनी मनातल्या मनात म्हणाले. तिने स्वतःच त्याचे हात सुटू नयेत म्हणून घट्ट पकडून ठेवले. तुम्हाला कितीतरी वेळा सांगितले, सोडा मला, जे काही तुमची वागणूक, हे ऑफिस आहे, इथे तरी असल्या गोष्टी करू नका. तुम्ही तर माझं काही ऐकायलाच तयार नाही, वहिनी मोठ्याने म्हणाले. बिचारा त्या मॅनेजरला नक्की काय करावं हे समजेनसं झालं आणि तो तिथे सुन्न होऊन उभा राहिला. दुसरीकडे ह्या कडूस पेपरमिंटची म्हणजेच रणवीरची अवस्था तर खूपच वाईट झाली होती. त्याचं तर अर्ध आयुष्य तिथेच संपल्यासारखं झालं होतं. त्याने कसा बसा स्वतःचा हात सोडवून घेतला आणि तो तिच्यापासून दूर झाला. सर, ते तुम्ही स्टॉप मीटिंग बोलायला सांगितलं होतं ना, अविनाश चाचरत म्हणाला. सगळेजण आले आहेत का, रणवीरने विचारले. आई गो देवा, या मॅनेजरला नक्की काय झालंय कोण जाणे. एखाद्या लाजऱ्या स्त्रीसारखं तो उगाचच लाजतो आहे. बिचाऱ्याच्या त्या लाजण्यामुळे ह्या रागीट रणवीरचा चेहरा आता अजिबात पाहणार नाहीसा झाला आहे. वहिनीने मनात विचार केला. ठीक आहे, तू बाहेर चल, पुन्हा कधी आत येताना आधी दरवाजा वाजवून येत जा, रणवीर चिडून म्हणाला. मॅनेजर अविनाशने होकारार्थी मान हलवली आणि तो तिथून निघून गेला. तो बावळट आता आणखीनच विश्वास ठेवून बसला असणार की मी खरोखरची गर्लफ्रेंड आहे. आता हा रणवीर तर अगदी एखाद्या संतापलेला भैरवासारखं रूप धारण करून उभा आहे. याला मी कशी तोंड देऊ निधी, वहिनीने मनात स्वतःलाच विचारले. ही मुलगी आहे की एखादी मोठी डोकेदुखी, रणवीर मनात विचार करत होता. तिने स्वतःची लाज आणि अब्रू सगळी कुठेतरी गहाण ठेवली आहे वाटतं. ते कमी होतं की काय म्हणून आता ही प्रत्येक ठिकाणी माझीच इज्जत काढायला निघाली आहे. एखाद्या दिवस ही मला सगळ्या लोकांसमोर उभा करून माझी पूर्ण नाचक्की करून टाकेल. माझ्याबद्दल तुला अजून काहीच माहीत नाहीये. तुझ्या ह्या सगळ्या कटकारस्थाना मी तुझ्यावरच उलटवून दाखवतो की नाही बघ आता, रणवीर दात ओठ कात वहिनीला म्हणाला. हां, पाहिलंय मी तुमचं सगळं. पुन्हा कधी माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न केला तर आज फक्त अविनाश समोर तुमची इज्जत गेली आहे. उद्या ह्या पूर्ण ऑफिसमधील लोकांसमोर तुमची अशी अवस्था करीन की तुम्हाला कुणासमोर मान वर करून चालताही येणार नाही. वहिनी तोंड वाकडं करत कट्याळाने हसत म्हणाले. किती गर्विष्ठ मुलगी आहे ही, थेट मलाच धमकावते आहे. मी जर आता शांत बसलो तर ही माझी पूर्ण प्रतिष्ठा धुळीला मिळवेल. या कटकटीला आता चांगलीच अद्दल घडवायला हवी. एखाद्या पाळीव प्राण्यासारखी ही मी सांगेन तशी प्रत्येक गोष्ट निमूटपणे ऐकून माझं मागे मागे फिरली पाहिजे, रणवीरने मनात पक्का निश्चय केला. तू खूप जास्त बोलते आहेस. मी जर मनात आणलं तर फक्त 2 सेकंदात तुला ह्या कामावरून काढून टाकू शकेन.
रणवीर म्हणाला. अरे रे, असं अजिबात करू नका साहेब. तुमच्या या कामाच्या बळावरच तर माझ्या घरची चूल पेटते आहे. या गरीब मुलीवर थोडी तरी दया दाखवा ना, असं म्हणत वहिनीने नाटक करत थेट त्याच्या पायाच पकडले. तिच्या ह्या अति ड्रामा करण्याच्या सवयीमुळे रणवीरच्या हार्टच्या नसा अगदी वीक व्हायची वेळ आली होती. किती भयंकर मुलगी आहे ही. एखाद्या नाटकाच्या कंपनीत हिने काम करायला हवं होतं. हिची सगळी लबाडी माहीत असलेलं माझ्यासमोर ही एवढं नाटक करते आहे. मग जिला काहीच माहीत नसेल अशा एखाद्या निष्पाप व्यक्तीला तर ही सहजच टोपी घालून निघून जाईल. ही मुलगी अजिबात साधी नाहीये, रणवीरने मनात विचार केला. आता हे नाटक पुरे कर आणि उठ आधी. तुझ्या ह्या असल्या नौटंकीमुळे मला वेड लागण्याची वेळ आली आहे. कधीतरी एखाद्या जुन्या विहिरीत उडी मारून जीव द्यावं असं वाटतंय तुझ्यामुळे, रणवीर वैतागून म्हणाला. पाहिजे तर तुमच्या कमरेला एखाद्या मोठा दगड मीच बांधून देऊ का, वहिनीने हसत विचारले. ह्या कडूस माणसाला कसं अडचणीत आणायचं ह्याची ती जणू वाटच पाहत उभी होती. त्या विहिरीत एकटं राहायला मला कंटाळ येईल. जेव्हा कधी मला तसं वाटेल तेव्हा मी मोठ्या मनाने तुलाही सोबत घेऊन जाईन. आता मीटिंग सुरू होत आहे, तोंड बंद ठेवून माझ्या मागे मागे चल, असं म्हणत रणवीर तिथून पुढे निघाला. वहिनी सुद्धा लगबगीने त्याच्या मागून पळत आले. सर्वजण मीटिंग हॉलमध्ये एकत्र जमले होते. त्यांना तिथे एकत्र जमवण्याचा मुख्य उद्देश हाच होता की या वहिनीच्या बुद्धीच्या प्रतापामुळे कंपनीला जे काही नवीन आणि विचित्र लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते त्याबद्दल सर्वांना सविस्तर माहिती देणे. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. ओके, मी थेट मुद्द्यावर येतो. आपल्याला एक वेगळा प्रोजेक्ट मिळाला आहे. काम थोडं कठीण आहे, त्यामुळे सर्वांना मिळून एकत्र काम करावं लागेल, असं म्हणत रणवीरने वहिनीने सुचवलेली ती अनोखी फॉरेस्ट वेडिंग थीम सर्वांसमोर एक्सप्लेन केली. ते ऐकून तिथल्या सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. आपल्याला अशा प्रकारचा प्रोजेक्ट मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती. तुम्ही हे काय सांगत आहात सर? जंगलात लग्न हे खूप रिस्कचं काम आहे सर. त्याशिवाय फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून परमिशन घ्यावी लागेल. हे सगळं कसं शक्य होईल सर? तिथल्या एका कर्मचाऱ्याने उठून आपली अडचण मांडली. शक्य नाही हा शब्द रणवीरच्या डिक्शनरीमध्येच नाही. उद्यापासून कामाला सुरुवात झाली पाहिजे. ओके, यू कॅन डिस्कस, असं म्हणत रणवीरने मीटिंग संपवली. हे प्रोजेक्ट स्वीकारण्याचं मुख्य कारण म्हणजे तो ज्ञानी श्रीमंत माणूस होता. या एका लग्नातून कोट्यावधी रुपयांचा बिझनेस होणार होता. पण आता ह्या ड्रामा क्वीनला म्हणजेच वहिनीला धडा शिकवायलाच हवा. त्या जंगलात तिच्याकडून इतकं काम करून घ्यायचं की तिचे हे गोरेपान रूप आणि मऊ त्वचा पूर्णपणे उन्हात रापून काळी पडली पाहिजे. स्वतःला खूप सुंदर समजण्याचा मोठा अहंकार आहे तिला, रणवीरने मनात विचार केला. अरे रे रे, मी उगाचच त्या खडूस माणसाच्या पाया पडले, वहिनी मनातल्या मनात स्वतःवरच चिडत होती. पण जाऊ दे, गरज सर्व आणि वैद्य मरो, असं म्हणून तिने स्वतःची समजूत घातली. पण मला अजूनही ती महत्वाची कागदपत्र शोधता आलेली नाहीत. तो खडूस माणूस एखाद्या मोठ्या उंदरासारखं त्याच्या केबिनला अगदी चिकटून बसलेला असतो. त्याने मला अजूनही या कामावर ठेवलेलं आहे हेच खूप मोठे आहे. माझा त्रास सहन न झाल्यामुळे वैतागून हा माणूस कधीतरी ही कंपनी बंद करेल आणि हिमालयात तपश्चर्या करायला निघून जाईल. यात काही आश्चर्य वाटायला नको. म्हणूनच जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मला ती कागदपत्र शोधावीच लागतील. अरे, डोकं अगदी फुटायची वेळ आली आहे. एक कप गरम कॉफी प्यायली तर माइंड फ्रेश होईल. वहिनीने तिथूनच जात असलेला अविनाशला हाक मारली. अविनाश सर. त्याच्या नजरेत आता ती त्या रागीट रणवीरची गर्लफ्रेंड असल्यामुळे तिला कोणतीही गोष्ट मिळवण्यात अजिबात अडचण येणार नव्हती. सांगा मॅडम, काय हवं होतं? अविनाश तिच्या
समोर येऊन नम्रतेने म्हणाला. डोकं खूप दुखतं, एक कप कॉफी मिळेल का? वैनिधीने विचारले. हो नक्कीच मॅडम, मी लगेच पाठवून देतो, असं म्हणून अविनाश तिथून निघून गेला. आई ग, हा किती कपटी माणूस आहे, ज्याच्याकडून मी इतकं अपमान सहन करून स्वतःची सेवा करून घेते आहे. हे जर त्या कडूस पेपरमिंटला समजलं तर तो रागाने दुमसत राहील, वैनिधीने मनात विचार केला. पुढच्या 2च मिनिटात उपाळलेली गरम कॉफी तिच्या समोर हजर झाली. कॉफीचा कप एक घोट ती घेणार तितक्यात तिथे शिपाई आला आणि म्हणाला, मॅडम, तुम्हाला रणवीर सर बोलवतायत. निवांतपणे एक कप कॉफी सुद्धा पिऊ देत नाही हा शनी. वैनिधी मनातल्या मनात स्वतःच्या नशिबाला नावे ठेवत खुर्चीवरून उठली. आत येऊ का सर? तिने त्याच्या केबिन बाहेर उभे राहून विचारले. येऊन मर, तो आतून वैतागून म्हणाला. मी कशाला मरू? नेहमी काय मर करत असतो हा माणूस. मीच एक दिवस तुझ्यासाठी मरणाचं मुहूर्त पक्क करते की नाही बघ आता, वैनिधीने मनात विचार केला. तिथे बाहेर काय हवेत उभ्या राहिल्यासारखी उभी आहेस? आत ये म्हणून सांगितलं ना तुला. चल आत ये आधी, रणवीरने जोरात ओरडून तिला खडसावले. ती लगबगीने पुढे जाऊन त्याच्या समोर उभी राहिली. हे बघ, तू हे काय करून ठेवलं आहेस? हा अवघड प्रोजेक्ट आमच्या गळ्यात बांधून तू स्वतः मात्र आरामात राहणार आहेस असं तुला वाटतंय का? जंगलात लग्न करण्याची ही अतरंगी आयडिया तुझीच होती ना? त्यामुळे त्या लग्नाचं लोकेशन ठरवण्यापासून ते पूर्ण डेकोरेशन करेपर्यंतची सगळी जबाबदारी तुलाच सांभाळावी लागेल. जर यामध्ये थोडी जरी गडबड झाली ना तर तुला खूप मोठी शिक्षा होईल, असं म्हणत रणवीरने तिच्याकडे अत्यंत गंभीर नजरेने पाहिले. मी काय एखादी रोबोट आहे का? सगळं काम मी एकटीनेच करायचं म्हणजे काय? तुम्ही देणाऱ्या त्या किरकोळ 15-20 हजारांच्या पगारासाठी मी एवढं सगळं कशाला करू? वैनिधी हात बांधून नाराजीने म्हणाली. हो ना, तसंही जंगलात होणारं लग्न आहे ते. तिथल्या येणाऱ्या सर्व गेस्टचं वेलकम करायला खूप सारे वन्य प्राणी असतील. लग्नाचं मांडव सजवायला आणि लाईट्स लावायला खूप सारे माकड असतील. जेवण वाढण्यासाठी मी तिथल्या आस्वालांना कामावर ठेवतो. थांब जरा, रणवीरने वैनिधीची थट्टा करत कोचकपणे म्हटले. वैनिधीला त्याचे हे बोलणे ऐकून प्रचंड राग आला. देतो 15 हजारांचा पगार आणि बोलताना मात्र 15 कोटीसारखं बोलतो. याचं फर्स्ट नाईटच्या दिवशी पलंगाखाली एखादा मोठा बॉम्बच ठेवून दिला पाहिजे, वैनिधीने मनात विचार केला. माझ्याकडून हे सगळं एकटीने होणार नाही बास, ते म्हणाले. तुला जेवढं सांगितलंय तेवढं मुकाट्याने कर. तुला ह्या कंपनीत काम देणं म्हणजेच माकडाच्या हातात मोबाईल देण्यासारखं झालंय, रणवीर म्हणाला. निधी चिडून काहीतरी बोलणारच होती तेवढ्यात हाय ब्रो, कोणीतरी अशी हाक मारल्यामुळे त्या दोघांनी मागे वळून पाहिले. समोर प्रणित उभा होता. प्रणित म्हणजे मोठ्या काकांचा मुलगा. हा माणूस अचानक इथे कसं काय आला, रणवीरने मनात विचार केला. त्याची ती अतरंगी वेशभूषा पाहून रणवीरचे डोकं अगदी फिरायची वेळ आली होती. तो कपड्यांच्या बाबतीत खूपच विचित्र दिसत होता. व्हॉट्सअप ब्रो, मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस करत होतो, असं म्हणत आत आलेल्या प्रणितचे डोळे मात्र फक्त त्या वैनिधीकडेच लागले होते. एखाद्या चांगला मुलगा दिसला की ही मुलगी लगेच तोंड उघडून त्याच्याकडे पाहत बसते. हिच्या नजरेला हा नक्की काय एखाद्या दुकानातलं खेळणं दिसतोय का? अशी काय वेड्यासारखे डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते आहे. रणवीर मनातल्या मनात वैनिधीवर वैतागला. तो खेळणं नाही तर एक सुंदर टेडी बियर सारखं दिसतोय, वैनिधीने मनात विचार केला. काहीही असो, तो आहे तर एखाद्या मऊ पाळीव प्राणीच ना. त्यासाठी त्याचं नाव प्रणित असं इतकं मॉडर्न ठेवायची काय गरज होती, रणवीर स्वतःशीच पुटपुटला. कोण आहे ब्रो ही ब्युटी? मी हिला आधी कुठे पहिल्याचं मला आठवतच नाहीये, प्रणितने स्वतःच्या गालावरून हात फिरवत मिश्किलपणे विचारले. हो, आता माझ्या कंपनीत नवीन कामावर येणाऱ्या लोकांकडून तुझ्यासमोर
कॅटवॉक करून घ्यायचे आणि मगच त्यांना नोकरीवर ठेवायचं का? रणवीरने चिडून आणि कडक आवाजात त्याला सुनावले. तिने आपले डोळे मोठे करून रणवीरकडेच रागाने पाहिले. हो, तर ही नवीन कामावर लागलेली मुलगी आहे तर. हाय ब्युटिफुल लेडी, आय एम प्रणित, असं म्हणत प्रणितने तिच्याकडे आपला हात पुढे केला. वैनिधीने त्याला पायापासून डोक्यापर्यंत नीट निरखून पाहिले आणि ती म्हणाली, मी लेडी नाही, मुलगी आहे. हां हां, सुंदरी. रणवीर मनातल्या मनात विचार करू लागला. हा प्रणित तर अगदी रिकामटेकडा वाटतोय. याला बाहेर कुठे कुणी मुलगी मिळाली नाही म्हणून हा थेट हिच्यावरच लाईन मारायला आलाय की काय? गोव्यात एवढे सुंदर बीच आहेत, तिथल्या एखाद्या बीचवर जाऊन मजेत राहायचं सोडून हा इथे कशाला आला? ओ गॉड, अजून काय काय पाहावं लागणार आहे माझ्या ह्या डोळ्यांना. ते मलाही दिसतच आहे, पण काहीही असलं तरी तू खूप ब्युटिफुल आहेस ना, असं म्हणत प्रणितने वैनिधीला थेट डोळा मारला. त्याचे ते वागणे पाहून रणवीरने रागाने स्वतःची मूठ टावळले. बघता बघता वैनिधीने थेट पुढे होऊन प्रणितचा कॉलरच गच्च पकडला. रणवीर तर अगदी घाबरून स्वतःच्या खुर्चीवरून उभा राहिला. ही वैनिधी म्हणजे अगदी लक्ष्मी पटाका आहे हे ह्या प्रणितला माहीत नाहीये, म्हणून तो उगाच तिला डिवचायला गेलाय. आता ही त्याला सहज सोडणार आहे काय? मला डोळा मारण्या इतकी तुझी हिंमत झाली कशी? एखाद्या आरशात जाऊन स्वतःचं तोंड बघितलं आहेस का? चिखलातून बाहेर आलेल्या एखाद्या प्राण्यासारखं दिसतोस तू. पुन्हा जर माझ्याकडे बघून डोळा मारण्याचा प्रयत्न केलास ना, तर डोळे उपटून हातात देईन. वैनिधीने त्याला अगदी कडक शब्दात सुनावले. तिचा तो अवतार पाहून प्रणितने घाबरून आपले लाळ गाळले आणि तो डोळ्यांनीच रणवीरकडे मदत मागू लागला की मला वाचव. रणवीर मनात म्हणाला, आता बघ तुझ्या कर्माची फळे. ही मुलगी म्हणजे चवताळलेली देवीच जणू. त्याच्याकडे काय बघतोस? इकडे बघ माझ्याकडे. त्याच्याकडून तुला कोणतीही मदत मिळणार नाही. वैनिधी प्रणितला हलवत म्हणाले. माझ्या नादी लागलास ना, तर कपडे धुवून पिळून वाळत घातल्यासारखी तुझी अवस्था करून टाकीन. वैनिधी प्रणितला धमकावत म्हणाली. अरे बापरे, हा प्रकार आता कुठल्या कुठे चालला आहे? रणवीरने मनात विचार केला. प्रणितला धडा शिकवण्याच्या नादात ही शूर्पणखा इथे माझीच इज्जत काढायला निघाली आहे. सोडून दे त्याला, तो माझा भाऊ आहे. त्याला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली? रणवीर ओरडला. भाऊ भाऊ असल्याचं सेंटिमेंट तुमच्या घरातच ठेवा. हा माणूस माझ्याशी फ्लर्ट करत होता हे समोर उघड्या डोळ्यांनी बघूनही तुम्ही गप्प का आहात? तुम्ही कसले बॉस आहात? वैनिधीने थेट रणवीरलाच सुनावले. पिट्टू, आयुष्यात पहिल्यांदाच मला स्वतःची चूक समजली होती. ती पण इतर लोकांसारखीच या कंपनीची एक एम्प्लॉई आहे हे मी विसरलोच होतो. रणवीरने मनात स्वतःची समजूत घातली. प्रणित, सॉरी म्हण तिला. रणवीरने हात बांधून प्रणितला सांगितले. प्रणितने न राहून मोठ्या आश्चर्याने रणवीरकडे पाहिले. ब्रो, मी काही फ्लर्ट केलं नाहीये, प्रणित घाबरून म्हणाला. सॉरी म्हणायला सांगितलं ना तुला. यावेळी रणवीरचा आवाज अधिक कडक झाला होता. त्याच्या तो दरारा पाहून प्रणितने लगेच वैनिधीकडे वळून सॉरी म्हटले. आता तू काय असं तोंड बघत उभा आहेस? सॉरी म्हण त्याच्याजवळ. रणवीरने वैनिधीकडे पाहत म्हटले. रणवीरचे हे शब्द ऐकून तिने काय विचार चालू आहे अशा अर्थाने आपल्या भुवया उंचवल्या. मी कशासाठी सॉरी म्हणू? वैनिधीने प्रश्न केला. तू त्याचा कॉलर पकडला होतास म्हणून, रणवीर म्हणाला. त्याचे हे उत्तर ऐकताच वैनिधीचा चेहरा एकदम गंभीर झाला. या महाराणीला आजपर्यंत कुणासमोर माफी मागण्याची सवयच नाही वाटतं. जणू देवलोकातून थेट ह्या पृथ्वीवर अवतरली आहे. माझ्या नशिबातच ही लिहिली होती म्हणून ही मला अशी भेटली आहे. रणवीरने डोक्याला हात लावून मनात विचार केला. मी सॉरी म्हणणार नाही, असं म्हणत वैनिधी हात बांधून उभी राहिली. तसं असेल तर सरळ काम सोडून निघून जाऊ शकतेस, रणवीर म्हणाला. तिला वटणीवर आणण्यासाठी सध्या त्याच्याकडे हा एकच शेवटचा उपाय उरला होता.
वैनिधीने तोंड वाकडं करत त्याच्याकडे एक रागीट लुक दिला. ती प्रणीतच्या दिशेने वळली आणि म्हणाली, सॉरी महाप्रभू, तुमच्या त्या अत्यंत मैलेवान कॉलरला हात लावल्याबद्दल मला माफ करा. ती मुद्दाम नाटकासारखं करत म्हणाली. एवढा मोठा डायलॉग मारण्यापेक्षा थेट त्याच्या पायाचं पडून घ्यायचं होतं. रणवीरने तिला आणखी चिडवण्यासाठी कोचकपणे म्हटले, फक्त पाया पडणं कशाला? पादपूजा वगैरे करण्याची काही गरज आहे का? वैनिधीने त्याला लगेच उलट उत्तर दिले. हिच्याकडून पायपूजा करून घेणार हिचा होणारा नवरा कोणत्या कॉर्पोरेशनच्या कचऱ्यात डब्यात काम करत असेल कोण जाणे. या कटकटीसोबत तो स्वतःचा जीव कसा सांभाळेल ह्याचा विचार करूनच माझ्या डोळ्यात पाणी येते. रणवीर मनातल्या मनात विचार करत होता. या अख्ख्या कुटुंबाची रीतच अशी आहे की काय? एक एक नमुना बदला येते. मोठा भाऊ एकदम रागीट तर लहान भाऊ अगदीच लाळगोट्या. वैनिधीने मनात विचार केला. तू अजून इथेच का उभी आहेस? जा निघ इथून. रणवीर आपल्या लहान भावाकडे म्हणजे प्रणीतकडे वळून म्हणाला, देवाने आज या प्रणीतला कोणती सद्बुद्धी दिली कोण जाणे, ज्याने ह्या अतिरागीट रणवीरकडून वैनिधीची माफी मागून घेतली होती. रणवीरचे बोलणे ऐकून प्रणीतने गुपचूप मान हलवली आणि तो तिथून निघून गेला. आता काय तुमची आरती ओवाळून कपाळावर टिळा लावून सांगायला हवं का? जा निघून. रणवीर वैनिधीवर जोरात ओरडला. हा माणूस जेव्हा आईच्या पोटात होता तेव्हा हिच्या आईने जेवताना भाजीऐवजी तिखट मिरची पूडच खाल्ली असावी असं वाटतंय. म्हणूनच हा नेहमी गुरगुरत असतो. वैनिधी मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटली. एक मिनिट थांब. ती तिथून बाहेर जात असताना रणवीरने तिला मध्येच थांबवले. अरे रे, आता कोणतं नवीन संकट आलंय. वैनिधीने मनात विचार केला. नक्की काय कटकट आहे तुमची? तिने मागे वळून विचारले. तुला दिवसेंदिवस अजिबात आदर उरलेला नाही का? दुर्वास मुनीसारख्या रागीट रणवीरने डोळे मोठे करून तिला विचारले. या पूर्ण जगात स्वतःहून मान सन्मान मिळवून घेणारा हा एकच मोठा सन्माननीय पुरुष उरला आहे जणू. वैनिधीने मनात विचार केला. चूक झाली सर, सांगा काय विषय आहे? ती शांतपणे म्हणाली. उद्या सकाळी शार्प 9 वाजता इथे हजर राहायचं आहे. मी लग्नाचं एक व्हेन्यू फायनलाइज केला आहे. तो पाहण्यासाठी आपल्याला तिथे जावं लागेल, रणवीर म्हणाला. वैनिधीने होकारात ती मान हलवली आणि ती तिथून बाहेर पडणार तितक्यात एक मिनिट थांब असं म्हणत रणवीरने तिला पुन्हा तिथेच थांबवले. आई ग देवा, त्याच्या समोर असलेला तो फ्लावर वास उचलून थेट त्याच्या डोक्यातच हाणावं असं वैनिधीला वाटत होतं. डोकं खूप दुखतंय, एक कप कॉफी घेऊन ये, रणवीरने अगदी हक्काने तिला सांगितलं. हा माणूस मला स्वतःची बायको समजतोय की काय? कॉफी हवी आहे म्हणे. कॉफी? त्यापेक्षा त्याचं ते डोकंच पडून टाकलं तर पुढे कधी डोकेदुखी होणारच नाही ना? वैनिधीने मनात विचार केला. मी कशासाठी घेऊन येऊ? माझ्याकडून हे होणार नाही, ती म्हणाली. मी कॉफी मागितली तर मॅनेजर सुद्धा आणून देतो. तुझाच नेहमी काय नखरा असतो. जा घेऊन ये, रणवीर म्हणाला. त्या मॅनेजरला दुसरं काही कामच नाहीये जणू. सगळ्यांच्या पुढे पुढे करत फिरत असतो तो लबाड. वैनिधीने मनातल्या मनात म्हणाली. ती रणवीरला मनातल्या मनात नावे ठेवत तिथून बाहेर पडली. ऑफिस बॉयकडून कॉफी घेऊन ती त्याच्या केबिनजवळ आले. कॉफी हवी ना तुम्हाला? कॉफी? माझं उष्ट पिऊन तुमचं कपाळ मोक्ष होऊ दे, वैनिधी मनात म्हणाली. आजूबाजूला कोणी पाहत नाहीये ना ह्याची खात्री करून तिने स्वतःच कॉफीचे 2 घोट पिऊन घेतले. अरे रे निधी, बिचारा आहे तो माणूस, तिच्या मनाने तिला टोकले. कसला बिचारा? महाकपटी आहे तो. माझ्यासारख्या चांगल्या मुलीकडून अशी चाकरी करून घेतोय तो, वैनिधीने स्वतःच्या मनाला उत्तर दिले. सर, तुमची कॉफी, असं म्हणत तिने तो कप त्याच्या समोर धरला. त्याचे डोळे लॅपटॉपवरच होते. काम करता करताच त्याने वैनिधीने दिलेली कॉफी प्यायला सुरुवात केली. नाईस, रणवीर म्हणाला. काय? वैनिधीने विचारले. कॉफी खूप जास्त स्वीट आहे,
तो म्हणाला. त्याचे ते शब्द ऐकून वहिनीला अगदी हसू अनावर झाले. तिने कसाबसा स्वतःचं हसू आवरला आणि ती हळूच तिथून बाहेर पडली. संध्याकाळी रणवीर स्वतःचे काम संपवून कॅबिनमधून बाहेर पडला तेव्हा ती कटकट वहिनी सुद्धा तिथून निघण्याचं तयारीत होती. रणवीर तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत लिफ्टच्या दिशेने पुढे गेला. लिफ्ट जवळ पोचताच ती सुद्धा धावत येऊन त्याच्या अगदी शेजारी उभी राहिली. दिवसभर काम करून रणवीर आधीच खूप थकला होता, त्यामुळे तिच्याशी बोलण्याचं मूडमध्ये तो अजिबात नव्हता. ते दोघे एकत्र ऑफिस बाहेर पडले. गेटजवळ पोचताच वहिनीने तिथे कोणाला तरी पाहिले आणि ती लगेच मागे वळून थेट रणवीरच्या छातीवर डोके ठेवून उभी राहिली. तिचे हे वागणे पाहून रणवीर अगदी गोंधळून गेला. आता ही कोणतं नवीन नाटक करायला निघाली आहे? रणवीरने मनात विचार केला. ए वेडे, हे काय करते आहेस? बाजूला हो आधी, असं म्हणत रणवीरने तिला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पण ती पुन्हा त्यालाच येऊन चिकटली. प्लीज प्लीज 1-2 मिनिट अशीच उभी राहू दे, वहिनी गायवाया करत म्हणाली. ऐक भगवंता, कोणतं भूत हिच्या अंगात सारलाय कोण जाणे. रणवीरने गेटच्या दिशेने नजर टाकली. तिथे काही पोलीस उभे असल्याचे त्याला दिसले. ते पोलीस तिथे उभे राहून आपापसात काहीतरी बोलत होते. ही वहिनी मात्र अजिबात न हालता एखाद्या पुतळ्यासारखी तिथेच उभी राहिली होती. नक्कीच हिच्या डोक्यात काहीतरी वेगळीच योजना चालली असणार, रणवीरने मनात विचार केला. शेजारी मुलगी उभी आहे म्हणून खूप मजा घेतोयस काय? ते पोलीस तिथून निघून गेल्यावर मी तुला बघून घेते. वहिनी त्याच्याकडे पाहत हळूच फुटफुटली. त्या पोलिसांना पाहून ही आपला चेहरा अशी काय लपवते आहे? हो, म्हणजे ही एखादी चोर असणार. कुणाच्या घरातून मिक्सी किंवा ग्राइंडर चोरून पकडली गेली आहे की काय? म्हणूनच हा लपाछपीचा खेळ चालू आहे हिच्या, रणवीर मनातल्या मनात म्हणाला. ए चोरेकर, सांग ना, नक्की कोणत्या एरियामध्ये चोरी करून आली आहेस तू? रणवीरने तिला मुद्दाम डिवचले. ऐक पप्पा, वहिनीच्या तोंडातून अचानक हे शब्द निघताच तिने स्वतःचीच जीभ दाताखाली दाबली. हो हो, म्हणजे हिचं अख्खं कुटुंबच चोर आहे की काय? रणवीरने मनात विचार केला. काय ग, तुझे पप्पा आणि मम्मी सगळेजण चोरच आहेत का? ऐक, माझ्या कंपनीमध्ये सुद्धा तू काहीतरी लुटण्याचं हेतूने आली आहेस की काय? रणवीरने विचारले. हो, मोठे आले शहाणे. तुमची कंपनी काय एखादी कॅनरा बँक आहे का? कशा नोटांच्या टप्प्या रचून ठेवल्या आहेत तुम्ही इथे, जे मी लुटायला येईन? गुपचूप उभे राहा आता, वहिनीने त्याला लगेच उलट उत्तर दिले. तुला खूप जास्त माज आला आहे. थांब, मी आताच त्या पोलिसांना इथे हाक मारतो, मग समजेल तुला तुझी खरी लायकी. असं म्हणत रणवीर पोलिसांना हाक मारणार तोच वहिनीने झटकन त्याचा हात पकडला आणि त्याला ओढून भिंतीच्या आडोशाला उभी राहिली. तिने त्याचे तोंड आपल्या हाताने घट्ट दाबून धरले. त्या दोघांच्या मध्ये वारा सुद्धा जाणार नाही इतकी ती रणवीरला अगदी घट्ट चिकटून उभी राहिली. तिला ह्या वेळेची आणि परिस्थितीची अजिबात जाणीव नव्हती, पण बिचारा रणवीरचा जीव मात्र तिथे अगदी कासावीस झाला होता. हे सगळं कसं सहन करायचं काही सांगता येत नाही. हिचं सगळं लक्ष नक्की कुठे असतं कोण जाणे, रणवीरने मनात विचार केला. माझ्या छातीची धडधड मला स्वतःलाच सांभाळता येत नाहीये. त्याने नाईलाजाने वहिनीच्या कमरेवर जोरात चिमटा काढला. आई गं, असं वरडत ती दचकून मागे सरकली. तेव्हा कुठे रणवीरला जरा मोकळा श्वास घेता आला. तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला हवी. तुमची एवढी हिंमत कशी झाली मला असा चिमटा काढायची? ती पुन्हा त्याच्या अंगावर धावून जात प्रचंड रागाने म्हणाली. हात सोडला की एखाद्या पालतूसारखं जाऊन थेट भिंतीला चिकटायचं सोडून मलाच बोलते आहेस. आधी तुला लाज वाटायला हवी. तू माझ्या किती जवळ येऊन उभी होतीस ह्याची तुला काही जाणीव आहे का? रणवीरने सुनावले. ती थोडी चाचरली आणि म्हणाली, मग त्यासाठी थेट चिमटा काढायचं का?
तोंड उघडून सांगायचं होतं ना. हो हो, जणू काही हिची कंबर म्हणजे एखादी नाजूक मूर्तीच. जा आधी तुझं तोंड बंद कर. मी तोंड उघडून सांगणार कसं? जेव्हा तू स्वतःच माझ्या ओठांवर तुझा हात ठेवून माझं तोंड दाबून धरलं होतं. रणवीर म्हणाला. ठीक आहे, माझं चुकलं असं म्हणत वहिनी गेटच्या दिशेने डोकावून पाहिलं. ते पोलीस तिथून निघून गेल्याचं पाहून तिने सुटकेचं सुस्कार सोडला आणि ती तिथून चालू लागली. न जाणे कोणत्या नक्षत्रात हिच्या आईने हिला जन्माला घातले कोण जाणे. रणवीरने स्वतःच्या खिशात हात टाकला तेव्हा त्याला आठवलं की कारकी तो केबिनमध्येच विसरून आला आहे. तो पुन्हा ऑफिसच्या आत गेला. टेबलावरच त्याची ती कारकी ठेवली होती. चावी उचलत असतानाच त्याचे लक्ष तिथेच असलेल्या कॉफी कपकडे गेले. त्याने तो कप हातात उचलून नीट पाहिला. त्या कपच्या कडेवर लिपस्टिक मार्क उमटला होता. हे कसं काय आलं इथे? रणवीर मनातल्या मनात विचार करू लागला. या कपमध्ये कॉफी तर मी स्वतःच प्यायलो होतो. पण जेव्हा त्याने शांतपणे आणि सावकाश विचार केला तेव्हा त्याला सगळं प्रकार अगदी नीट समजला. त्या कटकटी वहिनीने आधीच ह्या कॉफीची टेस्ट घेऊन मला दिली होती तर. हे लक्षात येताच रणवीरच्या रागाने पोरता म्हणजे पूर्णपणे तिळपापड झाला आणि त्याच्या अंगाची आगाग झाली.